नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे तालुका पत्रकार संघ आणि अंजना हार्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आज अंजना हॉस्पिटल येथे मराठी पत्रकार परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी व्यासपीठावर हिंदुजा हॉस्पिटलमधील अनुभव असलेले अंजना हार्ट हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर दीपक शिंदे, डॉक्टर अल्पश पिंगे, डॉक्टर सुरेश कासार, ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे, संघाचे अध्यक्ष रोहिदास हाके उपस्थित होते. या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की पूर्वी पोलीस व कोर्टाची पायरी चढू नये असे ज्येष्ठ सांगत होते, परंतु आताच्या स्थितीत त्यात हॉस्पिटलची पायरी चढू नये असेही नमूद करावे लागेल. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. धावपळीचे काम करणाऱ्या पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी तालुका पत्रकार संघाने हा उपक्रम राबवला. धुळे जिल्ह्यातील, धुळे शहरातील धुळे तालुका मराठी पत्रकार संघ आणि अंजना हॉस्पिटलचे डॉक्टर साहेब शिंदे साहेब यांच्या संयुक्त विद्यमान हा जो काय पत्रकारांच्यासाठीचं वैद्यकीय शिबिर जे घेतलं जात आहे त्यासाठी मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी आमच्या पत्रकारांच्यासाठी एक चांगला हा इनिशिएटिव्ह घेतला आहे. शुभेच्छा मी तुम्हाला याच्यासाठी देणार नाही, कारण काय तुम्हाला आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की सुरुवातीला जुन्या काळामध्ये एक म्हण होती बघा, कोर्टाची आणि पोलिसांची पायरी चढू नये. तसं आता त्याच्यामध्ये हा एक डॉक्टर एक ॲड झाला, कोर्टाची त्यांची पायरी चढू नये. आणि मग ती पायरी चढू नये याच्यासाठी जर का काही करायचं असेल तर ते आपल्यालाच करायला लागणार आहे. ते डॉक्टर साहेब आपल्याला जे सांगतायत ते आपल्याला त्याच्याकडून समजून घेतलं पाहिजे, ते शिकलं पाहिजे आणि ते अंगीकारलं पाहिजे. कोणीही याची पायरी चढू नये ही तुम्हाला मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो की या नव्हे तर कुठल्याच हॉस्पिटलमध्ये कोणत्याही पत्रकाराला जाण्याचं काम पडू नये. आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमची जी काही शारीरिक जे काही आपल्याकडच्या ज्या काही डेव्हलपमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला विचार करायला लागणार आहे. स्ट्रेस हा त्यांनी अतिशय त्याचा जो कोअर ज्याला म्हणतात आपण बऱ्याच ठिकाणी सगळ्यात जे काही मेन जे काही काम असेल तर ते असतं याचं त्याचं स्ट्रेसचं काम महत्त्वाचं काम ते करत आहे. तर या स्ट्रेसवरती तुम्हाला कसं विजय मिळवता येईल याच्या संदर्भातलं वेगळं लेक्चर शिंदे साहेब आपल्याकडे घेतील. आणि आपल्या आजच्या या पत्रकार परिषदेच्या पत्रकारांच्या या वैद्यकीय शिबिराच्या माध्यमातून ज्या पत्रकारांना कुठल्या व्याधीचं समजा जर का डिटेक्शन झालं तर घाबरायचं काही कारण नाही. आता प्रत्येक व्याधीवरती सगळ्या प्रकारच्या औषधांनी सगळ्या प्रकारचे अवलंबून आहे, म्हणजे तुम्हाला उपचार सगळे घेता येतात. तर मी आपल्या सर्वांना हेच सांगेन की आपली जी काही दैनंदिन जी काही आपली प्रॅक्टिस आहे त्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला अनेक गोष्टी आणल्या पाहिजे. तो म्हणजे पहिल्यांदा व्यायाम आणला पाहिजे, आपल्या जेवणाच्या वेळा आपण निश्चित केल्या पाहिजे, आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा निश्चित केल्या पाहिजे. संध्याकाळी जेवढ्या लवकर तुम्हाला संध्याकाळचं आटोपता येतील. मी हे तर म्हणणार नाही की संध्याकाळी 6-7 वाजता जेव्हा, कारण मी स्वतः 8:30 शिवाय मला माझं ऑफिस संपत नाही, त्याच्यामुळे माझंच होत नाही. परंतु जेवढ्या लवकर संपवता येईल संध्याकाळचा जो काय आपला म्हणजे आहे कार्यक्रम आहे, दारू आणि दारूच्या व्यसनाच्यापासून जेवढं कसं लांब राहता येईल ह्या बाबीत आपल्याला आपलं पुढचं आयुष्य चांगलं करण्यासाठी, सुकर करण्यासाठी मदत करतात. तर म्हणजे आपलं चांगलं खानपान, शाकाहाराच्या विषयी चांगलं खानपान, जेवणाच्या वेळा आणि व्यायाम आणि स्ट्रेस मॅनेजमेंट हा जो काय त्याचा महत्त्वाचा पार्ट आहे तो याच्यामध्ये जर का आपण काम केलं तर मला वाटतं की कुठल्याही पत्रकारांना याची पायरी चढायचं काम पडणार नाही. गेले 12 वर्ष माझं मेन काम मुंबईतच आहे. हे जे आपलं धुळ्यात हॉस्पिटल आपण ओपन केलेलं आहे अंजना हार्ट हॉस्पिटल, त्याचं मुख्य उद्दिष्ट फक्त एकच आहे की मुंबईसारखं काम आपण इथं करू शकतो. कारण आपण इथून आमचं गाव कुसुंबा आहे, तुम्हाला माहिती असेल बरोबर, तर कुसुंब्याचे शिंदे आम्ही. तर त्या पद्धतीने हे हॉस्पिटल आपण सुरू केलं. गेले 5 वर्ष आम्ही हे काम करतोय आणि मला आनंद आहे की मुंबईसारखंच मी काम इथं करू शकतो आणि तेवढ्याच क्वालिटीने आणि मोस्ट इम्पॉर्टंटली अफोर्डेबिलिटीने. मी मुंबईला जे ऑपरेशन्स करतो त्याच्या मानाने 50% चार्जेसमध्ये मी हे ऑपरेशन करतो आणि हे काम मी त्याच क्वालिटीने, इनफॅक्ट त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीने पण करू शकतो. याला कारण आमची जी टीम आहे त्याच्यामध्ये आम्ही एक लीन मॅनेजमेंट नावाचं तत्व वापरतो. आय डोंट नो वेदर तुम्ही ऐकलं असेल. तर ते लीन मॅनेजमेंट जापनीज टेक्नॉलॉजी आहे की ज्याने आम्ही मल्टीटास्किंगवर जास्त फोकस करतो. आणि आमचे भूपेंद्र साहेब आहेत किंवा असे जितके पण टीम मेंबर्स आहेत आमचे हे सगळेजण मल्टीटास्किंग करतात.
त्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये आम्ही जास्तीत जास्त क्वालिटी तुम्हाला देऊ शकतो. सो आता हे जे आपलं जे काही आता तुमच्यासाठी मी 5 मिनिटं बोलणार आहे. साहेबांकडे खूपच कमी वेळ आहे. इनफॅक्ट तुम्ही आलेच सर, वेळात वेळ काढून मला आश्चर्यच वाटलं आहे की साहेबांनी आपल्यासाठी वेळ दिलेला आहे. तर सरांच्या समोर आपण जे काय बोलणार आहे हे खूप विचारपूर्वक काही गोष्टी बोलतोय. सो तुम्ही जर नोटीस करणार हार्टच्या रिलेटेड, तर नोटीस करा की किती हार्ट अटॅक होत असतात आपल्या आजूबाजूला. नोटीस करा किती डेथ्स होत असतात. नोटीस तुम्ही सगळ्यांनी जर नोटीस केलं तर आपल्या आजूबाजूला असा कोणीही व्यक्ती नसेल ना शुअर की ज्यांनी हार्ट अटॅक्स आणि हार्ट रिलेटेड डेथ्स बघितले नसतील. असं कोणी आहे तर तुम्ही मला सांगा. आम्ही पण तेच नोटीस करतो. आता ॲज अ कार्डिओलॉजिस्ट मी तर करणारच, पण ॲज अ कॉमन पर्सन तुम्ही ते नोटीस करता. विचार करा, कार्डिओलॉजिस्ट माझ्याकडे ते येणारच पेशंट हार्ट अटॅक. तुमच्याकडे काही तुम्ही कार्डिओलॉजिस्ट नाही आहे, पण तरी पण तुम्ही किती नोटीस करतात विचार करा. म्हणजे हा प्रॉब्लेम किती खोल आहे ना. आणि मी जेव्हा विचार करतो की मला जेव्हा विचारलं गेलं, मी अभ्यास केला, मी कार्डिओलॉजी मी 35 वर्ष वयापर्यंत अभ्यास करत होतो. 35 माझी प्रॅक्टिस सुरू केली, आता मी 49 आहे. सो मला जेव्हा डीपली मी जेव्हा विचार केला की याचं मेन कारण काय, मुख्य कारण आपण सगळे ऐकतो स्मोकिंग, तंबाखू, डायबिटीज, ब्लड प्रेशर, वजन, हे सगळ्या गोष्टी माहितीच आपल्याला. पण मला जर तुम्ही विचारणार तर माझ्या मते मूळ कारण स्ट्रेस आहे. मूळ कारण तुम्हाला मी स्ट्रेसबद्दल काय गोष्टी सांगणार आहे, त्याला मॅनेज कसं करायचं. स्ट्रेस काय असतं, स्ट्रेसला कसं मॅनेज करायचं याच्या दृष्टीने मी तुम्हाला 4 गोष्टी सांगणार आहे. पण महत्त्वाची गोष्ट काय आहे की स्ट्रेस हे मूळ कारण आहे माझ्या अंडरस्टँडिंगनुसार. आणि मग आमच्या बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.